सो हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. ही माझी आजची संध्याकाळ आहे, म्हणजे पहिल्या दिवसाची संध्याकाळ आहे. सो दिवसभर मी थोडंसं पेपर करेक्शनचं काम करत होती. त्याच्यानंतर मी ठरवलं की जरा बाहेर पडूया आणि कुठेतरी जाऊया. कुठेतरी मग कुठे जाणार. सो पहिल्या दिवसाचा दिवस आहे. सो त्या हिशोबाने मी विचार केला की आपण गणपतीच्या देवळात जाऊन येऊया, कारण दरवर्षी मी बर्थडेला फर्स्ट जे मी विजिट करते ते गणपतीचं देऊळ असतं. तर वर्षाच्या सुरुवातीलासुद्धा मी विचार केला की आपण तेच करूया. सो मी गेली होती गणपती मंदिरात. तर कधी नव्हे ती भरपूर लाईन होती आणि मी एवढी गर्दी कधीच तिकडे बघितली नाही. लाईन म्हणजे दर्शनासाठी लाईन एवढी मी कधीच बघितली नाही जी मी आज बघितली. पण खरं सांगू तर खूप बरं वाटलं. दर्शन मिळालं, दर्शन व्यवस्थितच मिळालं आणि ते मिळाल्यानंतर खूप बरं वाटलं. आणि आज थोडंसं लाईटिंग जास्त होती म्हणा किंवा हे जास्त होतं म्हणा, पण मला बरं पण वाटलं. जसं मी तिथे गेली आहे तसं तिथे आरती सुरू झाली. सो ते ऐकून पण मला खूप बरं वाटलं. बाहेर उभं राहून मी आरती पण करत होती. आणि नंतर जसं मी आत पोचली जसं नॉर्मली मी टिटवाळ्याला वगैरे जाते ना, त्या प्रकारची लाईन होती. नॉर्मली टिटवाळ्याला गेल्यावर आम्हाला ते जे लाईनीतून जावं लागतं झिगझॅगमधून, तशी मी गेली आहे इकडे लाईनीत. आणि आधी थोडंसं ना मी हिचकीच करत होती की आपण काढूया की नको मोबाईल आणि शूट करूया की नको. मग नंतर एक दोघांचे मी कॅमेरे बघितले वर आलेले. मग नंतर मी म्हटलं नाही यार, करतायत लोक, मग आपल्याला करायला हरकत नाही. हे मी साईडचं दर्शन दाखवते तुम्हाला गणपती बाप्पाचं. आणि खरोखर खूप प्रसन्न वाटलं. म्हणजे जसं मी समोर ते बघत होती ना, तसं मला एकदम भरून आलं. का माहिती नाही, पण येस, हे झालं. आणि इथून मी आता पुढे जाते आहे. अजून बघा तुम्ही, लाईन आहेच, गर्दी आहेच. आणि काय झालेलं की 3 लाईन मिक्स होऊन 1 लाईन झालेली. सो आपण तर एकदम ध्रुवतारा आहे त्या बाबतीत की एकदा आपण पकडलं, पुढच्या माणसाला पकडून ठेवायचं, म्हणजे आपली लाईन एकदम व्यवस्थित राहते. सो मी पुढच्या माणसाला सोडत नाही. बघा, गणपती बाप्पा मोरया. सो असं गणपतीचं दर्शन मला मिळालेलं. खूप छान अनुभव होता, खूप सुंदर अनुभव होता. आणि मला ना कधी असं, म्हणजे जेव्हा मी आधी गेली आहे तेव्हा कधी असं फील नाही झालं, पण ह्यावेळी जेव्हा मी गेली ना, मला वेगळंच हॅपीनेस, खुशी मिळाली. ते बघा, ते पुढे पण तो घेत होता ना, सो मी सुद्धा त्याच्यामध्ये पुढे जाऊन दर्शन घेतलं. आणि मला ह्यानी फरक नाही पडत की काय तिकडे किती लोक हे करतायत ते करतायत. पण ज्या देवळात मी लहानपणापासून जात आली आहे तिथे एवढी गर्दी बघून मला खरोखर आश्चर्य वाटत होतं की एवढी गर्दी इथे असू शकते का. गुढीपाडव्याच्या दिवशी असते त्याच्याहून थोडी कमी. गुढीपाडव्याला तर अजून जास्त गर्दी असते, पण गुढीपाडव्याच्या दिवशी असते त्याच्याहून थोडी कमी गर्दी होती. पण खूप बरं वाटलं दर्शन घेऊन. आणि तिथे एक उंदीर मामा पण आहे. सो त्याच्या कानात सगळे आपले मन्नत म्हणा किंवा जे काही त्यांना हवं होतं ते व्यक्त करत होते. आणि येस, मी पण काहीतरी सांगितलं आहे कानात. ते मी सांगू नाही शकत, कोणीही सांगणार नाही. सो मी पण नाही सांगणार आहे. सो खूपच छान दर्शन झालं. आणि आजूबाजूचं जे वातावरण होतं त्यावेळेचं, तिकडे थोडासा आरडाओरडा चालू होता आणि माईकवर खूप सारे बोलत होते. पण दर्शन छान झालं एकंदरीत. बाहेर आल्यानंतर ह्या झाडाकडे, जिकडे कधीच मी हा हत्ती बघितला नाही, हा हत्ती मी तिकडे तेव्हा बघितला. आणि अजून एक गोष्ट झाली, जेव्हा मी मंदिरात दर्शन घेत होती त्यावेळेला जेव्हा मी मन्नत वगैरे सांगितली, त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेऊन बाहेर आली, मग एक गाणं सुरू झालं. ते गाणं कुठलं होतं ते मी तुम्हाला नंतर सांगेन कधीतरी. आणि ही म्याव बघा, जसं मी दर्शन घेऊन बाहेर आली, मी म्हटलं थोडंसं फेरफटका करूया, तर मला ही म्याव दिसली. खूपच गोड होती आणि तिच्याशी खेळणारी मुलगी तर अजून गोड होती. तर ती म्याव तिथे बसली होती आणि मी जस्ट असंच बघूया म्हणून जाऊन बघत होती की काय करते बघूया. एक तर म्याव अशा दुकानावर कधीच नसते. एक तर ती माशाच्या ह्याच्या वगैरे ठिकाणी असते. ही गोड मुलगी बघा तिच्याशी खेळत होती. आणि दिस इज आवर
व्हेरी फेवरेट फडके रोड, जो एकदम झगमगतो आहे. पण तरी पण मी परत सांगेन, येस, हे गणपती मंदिरच्या बाजूला ही लोक ब्लड डोनेशनचे जे बोर्ड्स आहेत ते घेऊन उभे होते. तरी पण मी परत सांगेल की गुढीपाडव्याला जास्त गर्दी असते. त्या मनाने या न्यू इयरला एवढी गर्दी नव्हती. आणि गुढीपाडव्याला तर सकाळी तर असतेच, पण संध्याकाळी फ्रेंडशिप डे आणि गुढीपाडवा हे 2 तर फडकेला तुम्हाला चालायला मिळेल तर शपथ. म्हणजे एवढी गर्दी असते. मला हे खूप आवडलं जे काय होतं ते. त्यानंतर मी जेव्हा घरी पोचली तेव्हा आमच्या बाजूवाल्या दोन्ही ताईंनी मस्त रांगोळी काढली होती आणि तिथे लिहिलं होतं हॅपी न्यू इयर. किती सुंदर कलर कॉम्बिनेशन केलं आहे बघा. सो येस, हॅपी न्यू इयर गाईज. थँक्स फॉर वॉचिंग.